कालपासून सोशल मीडियावर एक बातमी फिरतीये. मीरा बोरवणकर निवृत्त अधिकारी, पोलीस अधिकारी यांची निवड करण्यात आली. मीरा बोरवणकर यांना विरोध नाहीये. सांगायचे आपल्याला एवढंच की सोशल मीडियाची ताकद किती प्रचंड आणि मोठी आहे हे बघा. सोशल मीडियावर कोणतरी बातमी टाकतं आणि ती बातमी क्षणात जगाच्या कानाकोपऱ्यात पोचते. सोशल मीडियावरच्या युजर्सनी सगळ्यांनी म्हणजे अभिनंदन केलं. इवन पत्रकार असतील, चॅनल्स असतील, त्यांनी सुद्धा अभिनंदन केलं. काही लोकल पोर्टल असतील, त्यांनी सुद्धा अभिनंदन केलं. परंतु शेवटपर्यंत अधिकृत पत्र जेव्हा बघायला मिळालं नाही तेव्हा लक्षात आलं की ही बातमी खरी नाही. तसं राज्य महिला आयोगाचं जे काही पद आहे, हे माझं तर मत आहे की राजकीय मधल्या ज्या पदाधिकारी महिला सक्षम आहेत काम करणाऱ्या, त्यांना मिळण्यात यावं, कारण का तो त्यांचा अधिकार आहे. आणि निश्चित जे काही राज्य महिला आयोगाला सध्याच्या प्रकरणामुळे गालबोट लागलेला आहे, येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर जी कोणी आमची सहकारी, आमची भगिनी येईल ती अत्यंत सक्षमतेने त्याच्यावर काम करताना दिसेल आणि कायद्याच्या चौकटीत दिसेल. आणि ती जेव्हा राज्य महिला आयोगावर असेल त्यावेळेला पक्षाचं कोणतंही पद ना कोणत्याही एका पक्षामध्ये ती त्या कार्यक्रमाला दिसणार नाही. ही नैतिकता, ही कायदेशीर प्रक्रिया आहे, ती चांगल्या पद्धतीने राबवताना आपल्याला दिसेल. परंतु खरंच सांगते, सोशल मीडिया बिगेस्ट संपर्क करण्याचं, बातमी पोहोचवण्याचं माध्यम आहे. त्याचा चांगला वापर तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे. जर आपण एखाद्याला बदनाम करण्यासाठी, एखाद्याला आपण त्याच्यावर जळतो की त्याला त्रास देण्यासाठी, त्याची बदनामी होण्यासाठी, त्याला नाहक त्रास देण्यासाठी जर करणार असो तर लक्षात घ्या, कायद्याने तर तो गुन्हा आहेच, परंतु तुमचंही चेहरा, तुमचंही व्यक्तिमत्व हे आरशासारखं तिथे दिसतं. त्याच्यामुळे सोशल मीडियावर एखाद्याचं वाईट करून काही काळ तुम्ही चांगलं राहू शकता, परंतु तीच सोशल मीडिया जेव्हा उलटी येते आपल्या अंगावर तेव्हा स्वतःसह स्वतःच्या कुटुंबाचं वाटोळं आपण करून घेत असतो. हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि खरंच सोशल मीडियाची ताकद ही प्रचंड जरी असली तरी त्याचा वापर कायदेशीर, योग्य, अन्यायावर न्याय घेण्यासाठी तुम्ही वापरलात तर याच्यासारखं उत्तम माध्यम नाही असं मी म्हणेल. परंतु कृपया आपण ते अशा पद्धतीने सोशल मीडियावर जेव्हा एखादी बातमी टाकतो त्यावेळी त्याचा इम्पॅक्ट किती पडतो आणि भल्या भल्यांवर पडतो. म्हणजे जे अभ्यासक आहेत, जे मोठे आहेत, ज्यांना अनेक लोक मानतात, त्यांच्यावरही पडतो. आणि तो पडत असताना या सगळ्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही चुकीचा वापर करतात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि माझी सोशल मीडियावरच्या सगळ्या लोकांना विनंती की जे कोणी सोशल मीडियाचा विकृत वापर करेल, बदनामी करेल, अशा लोकांना कायदेशीर प्रक्रिया ही होत राहणार, ती नंतर होते, परंतु त्या लोकांना त्यांच्याच विकृतीने या सोशल मीडियावर ठेचणं